नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर राजीव निरवणे सर उपस्थित आहेत. सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. डॉक्टर राजीव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर राजीव हे प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ज्ञ, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. डॉक्टर राजीव यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे व ऑर्थोपेडिक मधील पदवी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथून विशेष प्रावीण्यासह मिळवली आहे. तसंच डॉक्टर राजीव यांनी इन्स्टिट्यूट फॉर पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स मुंबई येथून बालरोग विषयक ऑर्थोपेडिक डिसऑर्डरचं स्पेशल असं प्रशिक्षण घेतलंय. या शिक्षणामुळे त्यांनी जन्मजात अस्थिव्यंग, हाडांमधील जंतू संसर्ग आणि सेरेब्रल पाल्सी यांसारख्या असाध्य आजारांपासून रुग्णांना बरं केलंय. डॉक्टर राजीव यांचं बालरोग ऑर्थोपेडिक्स मधील कार्य त्यांच्या केवळ पुण्यातील ऑरेंज हेल्थ केअर पुरतं मर्यादित नाहीये. ते आपली अविरत सेवा दर शनिवारी वाशी, नवी मुंबई, पनवेल तसंच महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी जळगाव आणि शनिवारी धुळे येथे गेल्या 14 वर्षांपासून देत आहेत. जास्तीत जास्त लहान मुलांना त्यांच्या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांपासून लवकरात लवकर बरं करणं हेच डॉक्टर राजीव यांचं ध्येय आहे. डॉक्टर, सर्जरी करताना भूल दिली जाते, पण पालकांना याचीच जास्त भीती असते की भुलीचं जे इंजेक्शन दिलं जातं किंवा भूल दिली जाते त्याचे काही दुष्परिणाम होतात का लहान मुलांवर? मी समजू शकतो, कारण जेव्हा आम्ही कुठल्याही ऑपरेशनसाठी जेव्हा आम्ही पालकांना काही सांगतो की ही ऑपरेशन करायचंय, त्यांचा पहिला प्रश्न असतो, सर ते भूलचं काय, भूलचे काय दुष्परिणाम असतात. ऍक्च्युली कसं आहे, भूल म्हणजे काय, आपण बाळाला फक्त शास्त्रशुद्धरित्या झोपवतोय. आता झोपण्याचा काय दुष्परिणाम असेल सांगा बरं. झोपवतोय म्हणजे काय, सलाईनमधनं छोटंसं औषध दिलंय, बाळ झोपलंय. मला हाताची सर्जरी करायची. आजकाल भूलतज्ञांच्या किंवा भूलशास्त्रामध्ये एवढी प्रगती झाली आहे की मला फक्त जर हाताची सर्जरी करायची तर फक्त हात बधीर केला जाईल, पायाची सर्जरी करायची तर फक्त पाय बधीर केला जाईल. पण सोबत बाळाला फक्त झोपवण्याचं औषध दिलेलं असतं. त्याचे काही दूरगामी परिणाम होणं हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे तो अक्षरशः बाळबोध प्रश्न म्हणूया ना, असंच मला म्हणावं लागेल. पण एक मिथ तयार झालेली आहे की भुलीच्या इंजेक्शनचे किंवा भुलीचे जे औषध देतात त्याचे दुष्परिणाम होतात, पण तसं नाहीये, बरोबर?